नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथे आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत 28 जोडपी होणार विवाहबद्ध. मुस्लिम समाजाच्या 20व्या सामूहिक मेळाव्यामध्ये सर्व धर्मीय सर्व पक्षीय बांधव लावणार हजेरी. दिग्रस येथे आज दिनांक 17 मे 2026 रविवारला सायंकाळी 7 वाजता अंजुमन उर्दू हायस्कूलच्या मैदानावर मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर 20व्या मेळाव्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, अनाथ, विधवा व अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्यांची 28 मुले-मुली हजारो लोकांच्या उपस्थितीत विवाहबद्ध होणार आहे. मुफ्ती ए बरार मौलाना हफीजुल्ला खान, शहरे काजी मौलाना अबू जफर तसेच शहरातील सर्व मस्जिदींचे इमाम, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड, नामदार इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख, अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण, नागपूर उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट फिरदौस मिर्झा, ज्येष्ठ काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, माजी आमदार ख्वाजा बेग, हाजी युसुफ पुंजानी, फिरोज डोसानी, हाजी बिलाल सेठ, ॲडव्होकेट इम्रान देशमुख, ॲडव्होकेट अशफाक शेख, ॲडव्होकेट खाकरा, नगराध्यक्षा पंचशिला इंगोले, उपाध्यक्ष सचिन बनगिनवार, माजी नगराध्यक्ष विजयकुमार बंग, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, निवृत्त जिल्हा न्यायाधीश डॉक्टर संतोष जयस्वाल, हाजी फारुख इसानी, ॲडव्होकेट ताज मल्लस यांच्यासह हजारो सर्वधर्मी व सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सर्व वधू व वरांना शुभ आशीर्वाद देण्याकरिता व उत्साह द्विगुणित करण्याकरिता सर्व मान्यवर मंडळीने उपस्थित राहावे अशी विनंती आयोजकातर्फे करण्यात आली आहे. दिग्रस येथील अंजुमन फिदायाने मुस्तफा सामूहिक विवाह मेळावा आयोजन समिती तसेच स्थानिक मुस्लिम बांधव 20व्या विवाह मेळाव्याच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेत आहेत. अफजल खान, ऋषिकेश हिराजसह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.